श्री स्वामी समर्थ. आजचा व्हिडिओ आहे रात्री झोपताना उशीखाली बेडवरती आणि पलंगावरती कोणत्या वस्तू ठेवायच्या नाही रात्री झोपताना. या वस्तूंमुळे आपल्या शरीरावरती वाईट परिणाम होतात, नकारात्मकता वाढवते, आपले बनणारे कामं बिघडतात. कारण नकारात्मकता असा एक प्रभाव आहे की जो प्रत्येक गोष्टींमध्ये आडवा येतो आणि निगेटिव्हिटी येते आणि आपले होणारे कामं अडतात, पैसा येणं अडतो, हातामध्ये लक्ष्मी येत नाही, सगळ्याकडून प्रॉब्लेम हे निर्माण होत असतात. आपल्याला कळत नाही की या वस्तू कशा होत आहे. तर त्याचं उदाहरण आहे की रात्री झोपताना या वस्तू आपल्याजवळ ठेवायच्या नाही. कारण हे सारखं रात्रभर आपल्यावरती जसं मंत्र वगैरे होतं ना, त्या प्रकारे ही निगेटिव्हिटी आपल्यावरती रात्रभर चढून राहते आणि सकाळी उठल्यावरती मग सगळं काही वाईट होतं. सर्वात आधी आहे की औषधं ही बेडजवळ चुकूनही ठेवू नका. कारण बऱ्याच लोकांना ही सवय आहे की रात्री झोपताना त्यांच्या उशीजवळ ड्रॉवरजवळ दरवाजा म्हणजे झोपतो ना आपण जिथे डोकं ठेवतो त्याच्याच बाजूला औषधांचं वस्तू ठेवलेल्या असतात किंवा बॉक्स ठेवलेला असतो. अशा वेळेस काय होतं की जे आरोग्यावरती वाईट परिणाम होतं. त्यामुळे या वस्तू नको असायला पाहिजे. सोबतच पाणी हे सुद्धा आपल्याला बेडजवळ ठेवायचं नाही आहे. आणि बेडजवळ समोरच असा आरसा नको आहे. आता तुम्ही म्हणाल की तुझ्या घरात तर आरसा आहे, पण हा घर माझं नाही आहे. माझं कोणी रिलेटिव्ह आहे, आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो आणि मला तिथं ते अचानक दिसलं. त्यामुळे मी ही थोडी शूटिंग करून घेतलेली आहे की त्यांचे काय काय प्रॉब्लेम आहेत. त्यांनी बघा औषधं तिथंच ठेवलेली आहे, बेडसमोरच त्यांचा आरसा आहे, जे की नको असायला हवं. जर असा असेल तर त्यावरती उपाय आहे की तुम्ही रात्री झोपताना तो जो आरसा आहे तो पडद्याने झाकून ठेवावा. पण शक्यतो जर तिथे दुसरं काही सेटअप करता येईल तर तुम्ही नक्की करा. त्यानंतर दरवाजाच्या साईडला आपले पाय यायला नको. झोपताना मुख्य दरवाजा असेल तर तिथे झोपताना आपले पाय यायला नको. असे ज्यावेळेस येतात की ज्यावेळेस माणूस मेलेला असतो त्यावेळेस त्याचे पाय दरवाजाकडे केले जातात. म्हणून रात्री झोपताना चुकून पण आपले पाय हे दरवाजाच्या साईडला नको. दुसरी अजून गोष्ट की आपले झोपताना पाय देव्हाऱ्याकडे नको. आता इथे देव्हारा नाही आहे, पण मी एक सांगते की झोपताना आपले पाय देवांकडे नको, त्यांचे आपल्याला दोष लागतात. नंतर झाडू पलंगावर नको. बरेच जण रोज ठेवत नाही, पण झाडू वगैरे मारतात आणि मग काही आवरायचं असलं की तो बेडवर ठेवून देतात आणि बाकीच्या वस्तू आवरायला घेतात. म्हणून झाडूसुद्धा असा बेडवर ठेवलेला नको. कारण ती लक्ष्मी असते आणि अंथरूण हे आपण रात्री झोपतो त्यामुळे ते खराब झालेलं असतं, म्हणजे ते स्पर्श करण्यायोग्य नसतं. जसे आपण आंघोळ करूनच आपण देवाला हात लावतो त्याप्रमाणे आपण पलंगावरून ज्यावेळेस उठतो ते अपवित्र मानलं जातं आणि त्याच्यावर आपण लक्ष्मी ठेवू नये. रात्री झोपताना मी आधीच सांगितल्याप्रमाणे औषधं, फायली, ह्या दवाखान्याचं वस्तू चुकून पण बेडजवळ नका ठेवा. कारण हे जे दवाखाना असतो ती आपल्या मागे लागलेली पिढा असते, आपले आरोग्य खराब करते. ते आरोग्य सुधारण्याऐवजी आपले आरोग्य ही खराब होत होत जाते. त्यामुळे रात्री झोपताना कधीच बेडजवळ औषधी ठेवू नका. बेडजवळ धन, पैसा, सोने, चांदी इत्यादी वस्तू चुकून पण ठेवू नका. असं ठेवल्याने लक्ष्मी माता आपल्यावरती नाराज होते. हळूहळू पैशांचे प्रॉब्लेम वाढायला सुरुवात होते. बऱ्याच जणांना रात्री आपले जी पर्स वगैरे असते, बऱ्याच महिला आपले पर्स हे जवळ ठेवतात, म्हणजे गावाकडच्या महिला ब्लाऊजमध्येच ठेवतात. लगेच ती काढून रात्री उशीखालीच ठेवायची आणि तसंच झोपी जायचं. किंवा गळ्यात मंगळसूत्र असेल, पोत असेल, ती काढतात, उशीखाली ठेवतात आणि झोपी जातात. तर असं चुकून पण करू नका. त्यानंतर आहे पुस्तकं. रात्री स्टोरी बुक वाचतात किंवा अभ्यास करतात विद्यार्थी, पोरं, आणि ते वाचून झालं की तिथेच ठेवतात आणि झोपी जातात. देवाची पुस्तकं, आपली नेहमीची पुस्तकं, वह्या पुस्तकं आणि हॉरर स्टोरी असलेली पुस्तकं. बऱ्याच जणांना रात्री झोपताना स्टोरी वाचून झोपायची सवय असते आणि ते हॉरर स्टोरीज टाईपचे पुस्तकं वाचतात आणि तेच डोक्याजवळ घेऊन झोपतात आणि तेच आपल्या शरीरावर, आपल्या डोक्यावरती परिणाम करतात. त्यानंतर प्रत्येक महिलेने रात्री झोपताना केस बांधूनच झोपायचं आहे. केस मोकळे करून चुकून पण झोपायचं नाही आहे. त्यानंतर चाकू, सुरी, कैची, लोखंडी वस्तू या उशीखाली ठेवून झोपू नये. पण जर तुम्हाला वाईट स्वप्न पडत असेल, कोणत्या शत्रूची भीती वाटत असेल, म्हणजे रात्री स्वप्नात घाबरून उठत असतील, तर नक्कीच चाकू, सुरी किंवा लोखंडी जी वस्तू आहे, धारदार वस्तू आहे किंवा लोखंडाचा खिळा हा आपल्याला उशीखाली ठेवून झोपायचा आहे. यामुळे जी वाटणारी भीती आहे ती नाहीशी होते.
पण इतर वेळेस अशी चाकू सुरी वस्तू तुम्ही डोक्याखाली घेऊन चुकून पण झोपायचं नाही आहे. त्यानंतर आहे पुढील की बेडवरती मळलेले घाणेरडे कपडे जे आपल्याला वॉश करायचे आहेत असे कपडे बेडवर ठेवू नका, कारण अशा कपड्यांमध्ये आपली दिवसभराची नकारात्मकता जी असते, जी ऊर्जा असते, नकारात्मक निगेटिव्ह एनर्जी असते ती त्या कपड्यांमध्ये असते आणि तीच आपल्या बेडवर जाते आणि त्यानंतर आपण तिथे झोपी गेलो की तीच आपल्या अंगामध्ये येते. त्यानंतर आहे रुमाल. बऱ्याच लोकांना घाण सवय आहे की बेडवरती अंघोळ झाली की रुमाल टाकतात. यामुळे सुद्धा निगेटिव्हिटी, आर्थिक समस्या आणि वाईटपणा, कलह यासारख्या गोष्टी निर्माण होत असतात. त्यामुळे कधीही बेडवरती या वस्तू ठेवू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या नवीन चॅनलला टिप्स म्हणून नवीन चॅनल आहे, तेथे सगळ्या क्लिनिंग टिप्स, किचन टिप्स, हेल्थ टिप्स सगळ्या सांगितले जाणार आहेत आणि यूट्यूब चॅनल कसे ओपन करायचे ते सुद्धा सांगितले जाईल. मग तेथे जाऊन नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.